गुड आफ्टरनून फ्रेंड्स, मी शिवानी पाटील UTIS मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। जसं की आपण डेली आन्सर रायटिंग प्रोग्राम बघत आहोत। आज 5वा दिवस आहे। आजचा क्वेश्चन आपला GS पेपर 4 मधील थेरोटिकल क्वेश्चनशी रिलेटेड आहे। तर आजचा क्वेश्चन आहे, व्हॉट डू यू अंडरस्टँड बाय कॉर्पोरेट गव्हर्नन्स, why it is for the success and sustainability of an organization। 150 वर्ड्स मध्ये आपल्याला हे डिस्कस करायचं आहे। याचा मीनिंग काय होतो तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स तुम्हाला काय समजते, एखाद्या संस्थेचे यश आणि टिकाव हे का महत्त्वाचे आहे याबद्दल आपल्याला या क्वेश्चन मध्ये डिस्कस करायचं आहे। GS पेपर 4 थेरोटिकल क्वेश्चन्स मध्ये हा क्वेश्चन आपल्याला येऊ शकतो। तर हा क्वेश्चन लिहिताना आपला मेन अप्रोच काय असला पाहिजे, पहिल्यांदा त्याचा दृष्टिकोन काय आहे हे आपण थोडक्यात बघूयात। तर पहिल्यांदा कॉर्पोरेट कारभाराबद्दल संक्षिप्त परिचयाने याचा आपण प्रारंभ करायचा आहे। त्यानंतर कॉर्पोरेट कारभाराच्या मूलभूत उल्लेखाबद्दल चर्चा करायची आहे आणि त्यानंतर लास्ट एखाद्या संस्थेच्या यश आणि टिकावासाठी कॉर्पोरेट कारभाराच्या महत्त्वावर चर्चा करायची आहे आणि सर्वात महत्त्वाचं शेवटी योग्य निष्कर्ष देऊन याचा एंड करायचा आहे। ओके, तर सर्वात महत्त्वाचा पहिला पार्ट म्हणजे इंट्रोडक्शन पार्ट। तर इंट्रोडक्शन पार्ट आपल्याला काय उद्देशित आहे तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स म्हणजे सिस्टीम, प्रक्रिया आणि तत्त्वे यांचा एक संच म्हणून परिभाषित केले जाते, ज्यामुळे हे सुनिश्चित होते की कंपनी सर्व भागधारकांच्या हितासाठी अनुकूल आहे। हे कॉर्पोरेट निपक्षता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व याबद्दल आहे। ओके, यानंतर आपला सेकंड पॅराग्राफ काय असणार आहे तर कॉर्पोरेट गव्हर्नन्स हजारो भागधारकांच्या हक्कासाठी रक्षणासाठी महत्त्वाची भूमिका निभावतात, ज्यांची कंपनीची मालकी आहे परंतु दररोजच्या व्यवसायात कारभार चालविण्यास सक्रिय भूमिका निभावत नाही। यात सामाजिक आणि संस्थात्मक दोन्ही बाबींचा समावेश होतो। असं आपल्याला थोडक्यात ह्याचं इंट्रोडक्शन द्यायचं आहे। यानंतरचा पार्ट असणार आहे तो मेन बॉडी पार्ट। तर आपल्याला बॉडी पार्ट मध्ये काय उद्देशित आहे तर यामध्ये आपल्याला कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे सर्व घटक लिहायचे आहेत। ओके, तर यामध्ये पहिल्यांदा कॉर्पोरेट गव्हर्नन्सचे घटक काय आहेत ते आपण बघूयात। तर पहिला पॉइंट आपला असणार आहे सार्वजनिक माहिती प्रकटीकरण, उच्च पारदर्शकता आणि उत्तरदायित्व खुला हे महान कॉर्पोरेट कारभाराचे मूलभूत घटक आहेत, जे कॉर्पोरेशन आणि सोसायटीचा टिकाव धडपडत असतात। ओके, यानंतर गैरव्यवस्था टाळण्यासाठी कंपन्यांना अधिक कार्यक्षमतेने ऑपरेट करणे, भांडवलाचा प्रवेश सुधारणे, जोखीम कमी करणे आणि भागधारकांचे संरक्षण करणे यासाठी चांगले कॉर्पोरेट गव्हर्नन्स आवश्यक आहे। ओके, तर यानंतरचा आपला पार्ट असणार आहे कॉर्पोरेट कारभाराचे जे महत्त्व आहे ते आपल्याला इथे स्पष्ट करायचे आहे। तर यामध्ये पहिला पॉइंट असणार आहे सामाजिक उत्तरदायित्वाचे महत्त्व। तर सध्याच्या काळात सामाजिक जबाबदारीला खूप महत्त्व दिले जाते। कॉर्पोरेट्सना ग्राहक, कर्मचारी, भागधारक, पुरवठा करणारे, स्थानिक समुदाय इत्यादींच्या हक्काचे रक्षण करावे लागते। ओके, तर जर ते कॉर्पोरेट गव्हर्नन्सचा उपयोग करतात तर हे सर्व शक्य होत असतं। तर यानंतरचा आपला पॉइंट असणार आहे घोटाळ्यांची वाढती संख्या। तर यामध्ये अलीकडच्या वर्षात बरेच घोटाळे आणि भ्रष्टाचार झालेले आहेत आणि भारत आणि जगभरात दररोज सार्वजनिक पैशाचा गैरवापर होत आहे आणि हे शेअर बाजार, बँका, वित्तीय संस्था, कंपन्या आणि सरकारी कार्यालयांमध्ये देखील घडत आहे। हे घोटाळे आणि आर्थिक अनियमितता टाळण्यासाठी बऱ्याच कंपन्यांना कॉर्पोरेट गव्हर्नन्स अवलंबण्याची गरज आहे, हे आपण यामध्ये लिहू शकतो। त्यानंतरचा पॉइंट असणार आहे आपला जागतिकीकरण। तर यामध्ये आज बऱ्याच मोठ्या कंपन्या आपला माल जागतिक बाजारात विकत आहेत, तर त्यांना परदेशी गुंतवणूकदार आणि परदेशी ग्राहकांना आकर्षित करावे लागेल। त्यांना परदेशी नियम आणि नियमनांचे पालन देखील करावे लागणार आहे। ओके, यानंतर भारतातील कॉर्पोरेट कारभार सुधारण्यासाठीच्या सूचना देखील आपल्याला इथे एक्सप्लेन करायच्या आहेत। तर या शिफारसी अंमलात उदय कोटक पॅनेल जसे की
सूचीबद्ध संस्थांच्या मंडळावर किमान 6 संचालक असावेत. प्रत्येक सूचीबद्ध घटकामध्ये कमीत कमी एक स्वतंत्र महिला संचालक असावेत आणि स्वतंत्र संचालकांच्या नियुक्तीबाबत अधिक पारदर्शकता आणि बोर्डावर अधिक सक्रिय भूमिका निभावली पाहिजे. ओके. त्यानंतर विविध बोर्ड अधिक चांगले आहेत याचंही आपल्याला एक्सप्लेनेशन करायचं आहे. तर या संदर्भात लिंग, वांशिकता, कौशल्य आणि विकास आणि अनुभव यांसह विविधता सर्वसमावेशक आहे. ओके. त्यानंतर मजबूत जोखीम व्यवस्थापन धोरणे. तर यामध्ये चांगल्या निर्णयासाठी प्रभावी आणि जोरदार जोखीम नीतिविषयक वर्तनाचे मार्गदर्शन करणारी धोरणा आणि कार्यपद्धती कोणत्याही संघटनात्मक वर्तनाचा आधार बनल्या पाहिजेत. बोर्ड आणि व्यवस्थापन यांच्यातील जबाबदारीच्या ओळीचे वेगळेपण देखील यामध्ये सुनिश्चित करता येतं. यामध्ये इन डिटेल सुद्धा मी इथे एक्सप्लेन केलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे बघू शकता. यानंतर शेवटचा मेन पार्ट म्हणजे कन्क्लुजन. तर कन्क्लुजन मध्ये आपल्याला काय लिहिता येईल, तर बाजारपेठेत म्हणजेच समाजात त्याचे ब्रँड व्हॅल्यू वाढवणे हा महामंडळाचा प्राथमिक उद्देश असतो. यशस्वी महामंडळांनी समाजात कार्य केले पाहिजे. त्यासाठी त्यांनी ज्या समाजात कार्य केलेले आहे त्या समाजातील मूल्ये त्यांनी राखली पाहिजेत. तसेच छोट्या भागधारकांना संरक्षण देणे, फसवणूक आणि गैरप्रकार रोखणे आणि कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी वाढवणे यांसारखी भारतीय कॉर्पोरेट धोरणे ही चांगली कॉर्पोरेट कारभाराची उदाहरणे देखील आहेत. ओके. तर हे सर्व कन्क्लुजन आपल्याला या आन्सरचं एक्सप्लेन करता येईल. तर या व्हिडिओबद्दल जर तुम्हाला काही सजेशन, सूचना वगैरे असतील तर खाली तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.